तर जसं आपण ऐकलं की बसमध्ये म्हणजे तिला नेऊन तिच्यावर शारीरिक अत्याचार करण्यात आला आणि तिचं शोषण करण्यात आलं असं रिपोर्टमध्ये आलेलं आहे. आणि ह्याच्यावर भरपूर तर्कवितर्क चाललेले आहेत. त्यांचे जे वकील आहेत किंवा आपले जे गव्हर्नमेंट प्रॉसिक्युटर आहेत ह्यांचंही भरपूर काही एकमेकांसोबत कॉन्फ्लिक्ट चालले आहेत की त्याने स्वतःहून म्हणजे त्याचं असं काही इंटेन्शन नव्हतं किंवा तो गुन्हेगार नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे. किंवा मुलीच्या साईडने असं म्हणणं आहे की त्यांनी माझ्यावर शारीरिक शोषण केलं आहे. ह्याच्या मागे बऱ्याच लोकांचे असे प्रश्न आहेत की ती ओरडली का नाही, तिने स्वतःसाठी स्टँड का नाही घेतला. तेव्हा झालं, पण बाहेर आल्यानंतर बस स्थानकावर तिने ॲटलिस्ट काहीतरी कोणाला तरी रिपोर्ट केलं पाहिजे होतं, कोणाला तरी सांगितलं पाहिजे होतं. त्या समोरच्या पार्टीचं बहुतेक असं म्हणणं होतं की असं म्हणजे हे कॉर्डियल होतं, म्हणजे ह्याच्यामध्ये दोघांचे कन्सेंटने ह्या गोष्टी झालेल्या आहेत असंही समोर येतं. आणि काही काही न्यूज मी बघितलेत ज्यामध्ये म्हणतात आहेत की 1 महिन्याआधीचे चॅट्स त्यांचे अवेलेबल आहेत, की हे एकमेकांना आधीच ओळखत होते. मध्ये बऱ्याच मग आता ह्या थेरीजच आहेत. आपण तर तिकडे ग्राउंडवर आपण नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला माहिती नाही. सगळं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे अजून. त्याच्यामुळे काही गोष्टी जसे समोर आल्यात की ते बहुतेक 1 महिन्यापासून एकामेकाला ओळखत होते. ते दोघंही बहुतेक हडपसर परिसरातच दोघंही राहत आहेत असं एक माहिती मिळाली. आणि त्याच्यामध्ये असं आहे की त्या दोघांचं म्हणजे त्या दिवशी फायनान्शियल ट्रान्झॅक्शन पण काहीतरी झालं की त्याने तिला कॅश दिला किंवा असं काहीतरी होतं. आणि ह्या दोघांचे बहुतेक चॅट्स होते किंवा असं काही, ते एकमेकांना ओळखत होते अशी